राज्य सरकार हे दिवाळखोरीच्या दिशेने चालल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून देखील सरकारवरती टीकेचा भडीमार करण्यात आला। या सगळ्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं। आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे। राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही। किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे। एवढं सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत ते आम्ही देतो। 92% शेतकऱ्यांना जे काही पूरबाधित शेतकरी होते आणि ही संख्या 90 लाखाच्या वर आहे। 92% शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे। 8% जे शेतकरी आहेत ते केवायसीचा त्यांचा प्रश्न आम्ही सोडवतो। त्यामुळे हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, अभ्यास न करता केलेलं अशा प्रकारचं हे विधान या ठिकाणी आहे। आताचा विरोधी पक्ष हा दिशाहीन आहे, मुद्दे देखील नाहीत आणि मुद्दे रेटून नेण्याकरता त्या ठिकाणी जे करावं लागतं ते करण्याची इच्छाशक्ती देखील विरोधी पक्षामध्ये दिसत नाही। जे जे प्रश्न विरोधी पक्ष विचारेल त्या प्रत्येक प्रश्नाला समर्पकपणे आम्ही उत्तर देऊ। शेतीच्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतर कुठल्याही संदर्भातली चर्चा असेल त्याला उत्तर देण्याची आमची तयारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.